राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा देवस्थान येथे जमावबंदीचे आदेश असताना देखील दिनांक जानेवारी 11 रोजी शेकडोच्या संख्येने भाविक जमा होऊन आरती करण्यात आली। त्यानंतर देवस्थानमध्ये पादुका बसविण्यात आल्या। पादुका बसविणाऱ्या 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा देवस्थान येथे जमावबंदीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत। त्या ठिकाणी मंडलाधिकारी विजय बेरड यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। असे असताना दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सकाळच्या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच अनेक साधू संत व शेकडो नाथ भक्तांच्या उपस्थितीत बुवासिद्ध बाबा देवस्थान येथे महाआरती करण्यात आली। आरती दरम्यान काही तरुणांनी पादुका आणून देवस्थानच्या जागेत त्या पादुका बसविल्या। त्यावेळी प्रशासनाकडून त्यांना विरोध करण्यात आला। यावेळी प्रशासन व नाथ भक्तांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली। मात्र उपस्थित असलेल्या शेकडो नाथ भक्तांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता। त्यामुळे देवस्थान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। त्यावेळी पोलीस प्रशासनाने जमावाला शांत केले। त्यानंतर पुष्पहारांनी सजविलेल्या रथातून बुवासिद्ध बाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। देवस्थान परिसरात दिवसभर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। नाथ भक्तांकडून बुवासिद्ध बाबा देवस्थान परिसरात तणाव निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यात आला। तसेच जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करण्यात आले। या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक शिंदे यांच्या फिर्यादीवरून 10 ते 12 अज्ञात इस्मांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135, 37(1), 37(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।